हरकत नाही. शाळेत असताना मी असे बरेचसे केलेत पावसात उभे राहून 15 ऑगस्ट. आता तुमची बारी आहे. आणि ज्या देशासाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी काम केलं अशा स्वातंत्र्यवीरांना ज्या दिवशी वानवंदना द्यायची असते त्या दिवशी आपण 15-20 मिनिटं पावसात उभं राहिलं तर तेही काही कमी नाहीये. तेवढा तरी आपण करू शकतो. तुम्ही सगळेजण इथे आज भर पावसात पोटे विद्यालयाच्या प्रत्येक विद्यार्थ्याचं मला एक विशेष कौतुक दिसतंय की एकही मुलगा पावसामुळे त्रस्त झाल्याचा त्याच्या चेहऱ्यावर भाव नाहीये. आणि ही खरी तर मराठी माध्यमाच्या शाळांची ताकद आहे. नाहीतर इतर शाळांमध्ये मुलं लगेच गडबड करून ते कल्ला करायला लागतात. 15 ऑगस्ट आहे. स्वातंत्र्याचा अर्थ हा नाही. पूर्वी स्वातंत्र्याचा अर्थ आपल्याला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवणं हा होता. आता अर्थ आहे जो विद्यार्थी एन्व्हायरमेंटची काळजी घेतो तो या देशाला स्वातंत्र्य जपतोय. जो विद्यार्थी ट्रॅफिकमध्ये रूल पाळतो तो या देशाचं स्वातंत्र्य जपतोय. जो विद्यार्थी अभ्यास फक्त परीक्षेसाठी न करता कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी करतोय तो या देशाचं स्वातंत्र्य जपतोय. जो विद्यार्थी महिलांचा घरातल्या आईचा बहिणीचा आदर करतो तो या देशाचं स्वातंत्र्य जपतोय. आता स्वातंत्र्याचा अर्थ काय ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य नाही राहिलं तर बऱ्याचशा गोष्टींपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं आहे. ह्या देशाचं फ्युचर ब्राईट आहे असं म्हणतात पण ते फ्युचरमध्ये नाही आहे. तर ते माझ्यासमोर उभे आहेत ते तुम्ही सगळेजण या देशाचं फ्युचर आहात. हा देश काय आता राजकीय व्यक्ती पॉलिटिशियन सायंटिस्ट आणि बिझनेसमॅन नाही बनवणार तो तुम्ही बनवणार आहात. तुम्ही घडवणार आहात. आपण नुकतंच जे जेनजीचं आंदोलन झालं ते पण आपण बघितलं की जर युवकांनी ठरवलं तर या देशाची पॉवर पण हलवू शकते. त्यामुळे तुमच्यात जबरदस्त पॉवर आहे. इट्स ओनली की तुम्ही काय ठरवताय. ठरवलं एकदा तर काही होऊ शकतं. म्हणजे 30 वर्ष जेलमध्ये राहणारा नेल्सन मंडेला देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. या देशामध्ये लंगोटीवर फिरणारे गांधीजी आपल्या देशाच्या नोटेवर येऊ शकतात. त्याच्यामुळे ठरवलं तर काही होऊ शकतं. ज्यांनी ऑनलाईन पुस्तकं विकली तो अमेझॉनचा जेफ बेझोस नंतर अमेझॉनवर जगातल्या सगळ्या गोष्टी विकू शकतो. त्याच्यामुळे आपण ठरवलं तर काही करू शकतो. गॅरेजमध्ये एखादं मोबाईलचं रिपेअर करणारा माणूस नंतर ऍपल बनवतो. काही होऊ शकतं. ज्या दिवशी आपण ठरवतो की आपल्याला काही करायचं त्या दिवशी काही होऊ शकतं. अनेक गोष्टी आहेत. म्हणजे 13 वर्षाचा मुलगा 7 वर्ष पेपर सेलिंग केल्यानंतर देशाचे अब्दुल कलाम देशाचे राष्ट्रपती बनले तेव्हा काही होऊ शकतं. त्यामुळे ठरवलं तर तुम्ही काही करू शकतात. हा स्वातंत्र्याच्या दिवशी मला मेसेज द्यायचा आहे. पोटे विद्यालयाचे सगळे शिक्षक आणि विद्यार्थी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद. सगळ्यांना स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देखील सरांनी दिल्या.